हल्ली राज्यात ट्रिपल इंजिनची सरकार असताना राज्याला डबल इंजिनची आवश्यकता असल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले। तर त्यांच्या या वक्तव्यामुळे आगामी विधानसभेत भाजप एकनाथ शिंदेसोबत असणार की अजित पवारांसोबत असा प्रश्न उपस्थित होत आहे। काँग्रेसच्या काळात शहांवर आरोप लावले, न्यायव्यवस्थेने त्यांना क्लीन चिट दिली आहे। काँग्रेसची आणि शरद पवार यांची सत्तेपासून पैसा अशी विचारधारणा असल्याची खोचक टीका बावनकुळे यांनी केली आहे। तर शरद पवार यांनी सत्तेपासून पैसा असं राजकारण आयुष्यभर केलं असल्याचंही बावनकुळे म्हणाले। अमित शहा यांच्यावर टीका म्हणजे सूर्याला दिवा दाखविण्यासारखं असल्याचं बावनकुळे म्हणाले आहे। तर अनिल देशमुख हे खोटारडे असून गृहमंत्री असताना तेव्हाच त्यांनी खुलासा करायला पाहिजे होता, आता माझ्यावर दबाव होता असं सांगत आहे। गृहमंत्री असताना दबाव टाकतो म्हणून जेलमध्ये टाकायचं होतं, आता हे सर्व खोटारडापणा सुरू असून हा बिझनेस सुरू असल्याचे ते म्हणाले। महाविकास आघाडीकडे 14 मुख्यमंत्री झाले असून उद्धव ठाकरे हे 15वे मुख्यमंत्री असल्याचं म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। मोदी सरकारचा लाभ योजना विदर्भातील आणि मराठवाड्यातील जनतेपर्यंत पोहोचवायचं असेल तर डबल इंजिन सरकार द्या असा उल्लेख चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय। तर महाविकास आघाडीला मराठा आणि ओबीसी मध्ये भांडणं लावून फायदा घ्यायचा असल्याचंही ते म्हणाले। भाजपच्या पश्चिम विदर्भातील संघटनात्मक बैठकीकरिता अकोल्यात आले असता ते बोलत होते। जनता एकदा कन्फ्यूज होतं, खोटारडेपणावर जनतेने मतं घेतले। पुन्हा आम्ही विदर्भातल्या जनतेमध्ये जाऊ, कन्फ्यूज झालेल्या जनतेला कन्व्हिन्स करू। खोटारडेपणातनं जनता आता निघाली आहे। मोदीचं सरकार आलं आहे आणि 5 वर्ष मोदींच्या सरकारचा ज्या व्यक्तिगत लाभाच्या असतील, सार्वजनिक योजना असतील, विकासाच्या योजना असतील, विदर्भात महाराष्ट्रामध्ये या योजनाचा संपूर्ण लाभ, संपूर्ण योजना पोहोचवायच्या असतील तर डबल इंजिन सरकारची गरज आहे। महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आणि देशात केंद्रातलं एनडीएचं सरकार, हे दोन सरकार राज्याचं भलं करू शकतं, विकास करू शकते। त्यामुळं एनडीए येणे, डबल इंजिन येणे म्हणजे विकास होणे। आणि एक जर चुकीचं मत महाविकास आघाडीला गेलं तर महाराष्ट्रातल्या देशाच्या सर्व योजना बंद पाडतील। आपण याचं उदाहरण घेतलं आहे, मोदी जेव्हा प्रधानमंत्री होते त्या मोदी सरकारच्या 18 योजना उद्धव ठाकरेंनी बंद पाडल्या। आणि समजा चुकीने एकमत यांना भेटलं तर महाराष्ट्र सरकारच्या, शिंदे सरकार, फडणवीस सरकारच्या साऱ्या योजना बंद करतील। लेक लाडली योजना बंद करतील, मोफत अन्न योजना ती बंद करतील, 3 सिलेंडर मोफत योजना बंद करतील। त्यामुळे जनतेला कळलंय की महाविकास आघाडीला मत देणं म्हणजे मोदी सरकारच्या योजना थांबवणं, अन्नाची योजना थांबवणं। त्यामुळे मला वाटतं जनता आता याच्या खोटारडेपणाला, काँग्रेसच्या खोटारडेपणाला मत देणार नाही, मोदीजीला मत देतील आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासाकरता मत देतील। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अकोलामधून संजय उमक यांची रिपोर्ट।